स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी। चल ग विजय, निघते मी। निघतेस? अर्चू, काल आपण उशिरापर्यंत गप्पा मारत होतो, सतीश वैतागला का ग? हे ग सरक ना। अगं त्याचं तसं काही नसतं, सकाळचा चहा आणि पोळी भाजी वेळेवर दिलं ना हे झालं। मग पोळी भाजी ब्रेकफास्ट म्हणून खातो ना तो। ए बरं ऐक ना विजय, मी जरा 2-4 कांदे घेऊन जाते, सतीशला उद्या कांद्याची पीठ पेरून भाजी खायची आहे, मस्त कोथिंबीर घालून। मस्त कोथिंबीर आहे पण कांदे नाही येत। अगं तुझ्यासारखंच झालंय माझं, कांदे आणायलाच विसरले आणि न नेमकं अमितने असं सांगितलंय की त्याला उद्या ओनियन उत्तप्पा खायचा आहे। एक काम करतेस का, तू ना सतीशला पटव जरा आणि इथेच घेऊन ये नाश्ता करायला। ही गुड आयडिया। काम देखील वाचेल आणि उत्तप्पा काय किंवा कांद्याची भाजी काय, कांदा पोटात गेल्याची कारण। काय काय चाललंय काय तुम्हा दोघींचं? काय नाही ग, नेहमीच। नेहमीप्रमाणे दोघी कांदे आणायला विसरल्यात हो ना? तुम्हा दोघींचं मला अजिबात आवडत नाही हा। तहान लागली की तुम्ही विहीर खोदायला जाता, असं काय करता? घर कसं भरलेलं हवं, एखादा पदार्थ संपला असं म्हटल्यावरती लगेच तो डबा भरला गेला पाहिजे। घारी सारखी नजर हवी आपल्या घरावर, कळलं का? नाही मी ना आता तो व्हाईट बोर्डच आणून ठेवणार आहे घरात आणि सगळ्यांनी काय काय कामं करायचे त्या सगळ्या सूचना मी लिहून ठेवणार आहे आणि तसंच सगळ्यांनी वागायचंय, कळलं ना? नाही तुला सासू नाही ना, बरोबर सासूगिरी करणार आहे मी आता। नको ग माई, तू नको हा सासूगिरी करू। काय ना तुझा आई वासच सासू वासा इतकाच खतरनाक आहे। काय ग भीती असतेस? काय शब्द वापरते खतरनाक वगैरे? अगं माई, आमचे तरी हे साधे शब्द आहेत, नवीन येणारी सून बघ कसले डेंजर शब्द वापरते ते। नाही बाई, मला तरी नाही वाटत ना ती तशी। ती कशी एकदम साधी वाटली ग मला, तुझ्यासारखी ढालगज नाहीये ती। अर्चू, गेलीस तू कामातून आता? ती आली ना घरी की माई तुला तिच्या समोर ए ढालगज अशी झाक मारणार आहे। ए माई नाही हा, तू असं काहीही म्हणणार नाहीये। का का का? ए अगं असं काय करतेस? आणि उगाच तिची काही बाजू घ्यायची गरज नाहीये। आज बघितलंस ना, तिच्या मावशीने सांगितलं म्हणून नमस्कार केला, नाही तर तिला स्वतःला सुचलं काय? नाही ना? आणि काय ग विजया, त्यांच्या घरात केवढ्या तसबिरी लावल्यात नाही? हो गो, मला तर बघूनच चक्कर यायला लागली। नाही तर काय, अगं असतं एकेकाचं प्रस्थ आणि सगळ्याच फॅमिली आपल्या घरासारख्या कशा सापडणार आपल्याला? चालीरीती वेगळ्या असणारच ना। आणि आपल्याला ही व्हरायटी नको का? लाईफ में कुछ स्पाइस चाहिए असं तुम्ही म्हणता ना, व्हरायटी हवी की नाही आपल्याला? बघतेस ना विजया, नाही मेघनाबाईंनी माईच्या मनातलं लाडकं स्थान स्टेप बाय स्टेप पटकवायला सुरुवात केलेली आहे। आता काय बाई, आपल्याला कोण विचारणार? गेला ग बाई आपला नंबर आता। हो, आता मेघना म्हणेल तीच पूर्व दिशा। असं काही नाहीये बरं का, आणि तू काय वगैरे करत बसू नकोस। अगं तर विजया आपल्याकडे लग्न होऊन आली होती तेव्हा मला किती आवडली होती, किती छान लांब सडक केस होते हिचे। पण बया इथे काय आली आणि तिला काय वाटायला लागलं केस कापूनच टाकावे, हे आले एवढे केस कापून नुसती। माझ्या मनात नव्हतं, धुसफूस झाली होती माझी, पण शेवटी हसून मान्यता दिली की नाही मी। तसंच मेघनाचंही आहे, तिला वाटत असेल आदित्यला एकांतात भेटावं, त्याच्याशी करिअर बद्दल बोलावं, लग्न कसं करावं या बाबतीत बोलावं, देण्याघेण्या बाबतीत बोलावं, म्हणून भेटावं असं वाटलं असेल तिला। मला काहीच प्रॉब्लेम नाही त्या बाबतीत। नाही पण मला काय म्हणायचं माई, नक्की हेच बोलायचं असेल का? नाही म्हणजे त्यासाठी अगदी आदित्यला स्वतंत्रपणे भेटण्याची काय गरज होती?
आपल्या समोरही ती हे सगळं बोलूच शकली असती ना. हा, आणि मुख्य म्हणजे त्याच्यासाठी लग्नाची बोलणी थांबवायची काय गरज आहे. काय ग माधवी, सुरेश रावांना काय झालं एकदम? मेघनाच्या मित्राने काही गोंधळ नाही ना घातला? नाही ग. मग काही नाही ग, त्यांना कामाचं टेन्शन आलं ना की असेच सैरभैर वागतात. आणि तुला माहितीच आहे ना, सरकारी कामात कॉन्फिडेन्शियल मॅटर्स असतातच ना. नॅचरल आहे ग टेन्शन येणं. पण तू काय एवढी हिरमुसलेली दिसतेस? नाही ग माधवी, मी बहीण आहे तुझी, मी चांगलं ओळखते तुला. सांग मला काय झालंय. काही नाही ग, मेघनाचं सगळं व्यवस्थित पार पडेल ना ह्याचीच काळजी वाटते. अगं मला एवढं टेन्शन आलंय, तुला तर येणारच ना ते. खरं तर मुलीचं लग्न ठरवायचं म्हटलं की प्रत्येक आईला टेन्शन येतं. पण तू नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल. The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently busy. The number you are trying to call is currently busy. The number you are trying to call is currently not reachable. मधु, आदित्य देसाई. हॅलो. हो फायनली. अरे यार काय किती वेळ बिझी येतोय तुझा फोन. हा कोणाला फोन लावत होतीस? आदित्य. हो दॅट्स वियर्ड. मेघना बघ, आपल्याला कळलंच नाही ना आपल्या दोघांचं ट्युनिंग कधी जमलं ते. आपण दोघं एकाच वेळी एकमेकांना कॉल करत होतो. नाईस. आणि हो मी बोललो घरच्यांशी. इनफॅक्ट मी माईला फोन केला ना तेव्हा ती तुझ्याच घरी होती.
अगं तुला साडी द्यायला आली होती, पण माझा फोन आल्यावर साडी न देता परत फिरली. हो खरंच. सो मॅडम डोंट वरी, आता तुझ्या इच्छेप्रमाणेच आपण भेटूया. तुला जे काय बोलायचे ते तू बोल आणि मगच आपण पुढे जाऊया. राईट? थँक्यू. थँक्यू सो मच. अरे थँक्स काय, त्यात काय एवढं? आपण भेटू तेव्हा मी सांगेन तुला की त्यात काय एवढं. अच्छा, असं पण आहे का? ओके, पण मग आता मला नीट झोप मिळू देशील ना? म्हणजे आय मीन याचा काय अर्थ? ते पण भेटल्यावर सांगण्यात येईल मॅडम. ओके, गुड नाईट. बाय. बाबाजी, बाबाजी, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. लक्ष असू द्या. जय हो बाबाजी. सांगतो, मी 2 दिवसांसाठी गायब होतोय. जगातून गायब नाही होणार आहे, इथून 2 दिवसांसाठी गायब होणार आहे. काय चेहरा करता तुम्ही? म्हणजे काय आहे, मला कोणी बघायला नको, भेटायला नको, कोणी बोलायला नको. तुम्ही सुद्धा मेघनाला घेऊन 2 दिवसांसाठी मावशीकडे जा. म्हणजे तुमच्याही कॉन्टॅक्ट मध्ये कोणी यायला नको, कळलं? आणि आतमध्ये मी एक छोटी बॅग ठेवली आहे, ती घेऊन जा, सांभाळून घेऊन जा. टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. बाबाजी आहेत ना? अहो थोडं खाऊन जाता का? नको. अहो मग चहा तरी घ्या. अहो तुम्हाला अक्कल आहे की नाही? हे नेहमी टेन्शनच्या टायमाला तुम्हाला खायचं प्यायचं कसं सुचतो? काय नकोय मला. कड्या कुलप लावून घ्या तुम्ही इथे आहात तोपर्यंत, कळलं? टेन्शन घेऊ नका, येतो. माधवी डबा घे. लवकरच जायला हवंय ग, हल्ली चालत नाही. नवीन बॉस आली आहे, उशीर झाला ना अजिबात चालत नाही, भयंकर स्ट्रिक्ट आहे. निघतेच मी बाई. मेघना सांभाळून राहा ग बाई. मावशी आहेच तरीही सांगते. मी देसाईंकडनं फोन आला तर त्यांच्याशी नीट बोल. बाबा 2 दिवस नाहीयेत म्हणून मन मानेल तसं वागू नकोस. कळतंय ना मी काय बोलतेय ते? चल निघते ग. माधवी, अगं सुरेशराव आज पहाटे पहाटे कुठे गेले ग? अगं ते ऑफिसच्या कामासाठी गेलेत. आणि तुला माहितीये ना ह्यांना काय विचारायची सोय आहे? हिला सुद्धा 1000 वेळा सांगून झाले, पण पटतंय कुठे? जाऊ दे, चल निघते मी. ये मेघना, जा फ्रेश हो, मग तुझ्यासाठी गरम गरम काहीतरी खायला करते आणि निवांतपणे आपण गप्पा मारूया. हा, तुझी पण तडतड झाली ना फार. जा फ्रेश हो, जा. माधवी ना बॅगा पण इथेच ठेवल्या, मीच न्यायच्या त्यावर. ऐक, 2 दिवसांसाठी राहायला यायचं तर एवढ्या बॅगा, किती सामान आणलंय तिने. माधवी ना खरंच कमाल करते. देवा, काय फुटलं की काहीच मला सोडायची बर.
एवढे दागिने? बापरे. हाय. सरप्राईज? तू? हो मीच. नाही आवडलं का? हो, जो सुप्रसिद्ध मौन. पण अर्थ लावण्यात वेळ मस्त जातो माझा. बरं आता दारातूनच कटवणार आहेस का? नाही नाही, सॉरी. ये ना आत ये. मेघना कोण ग? अरे तुम्ही? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही कसे काय इथे? मेघनाला सरप्राईज द्यायला. आणि प्लीज तुम्ही आहो जाऊ करू नका, खूपच वेगळं वाटतं. ऍक्च्युली मी फोन करूनच येणार होतो, पण मग त्यात सरप्राईज काय राहिलं असतं. आवडलं मला. उगीच फॉर्मॅलिटीज कशासाठी, नाही का? मेघना सुद्धा खुश दिसते एकदम. पण आदित्य, तुम्ही आमच्याकडे केव्हा येऊ शकता. तू तू आता आयुष्यभर तुम्हाला अशी स्वीट सरप्राइजेस एकमेकांना द्यायचीच आहेत, नाही का? पण मेघना इथे आहे हे तुला कसं कळलं? ऍक्च्युली आज मी सूर्य उगवतानाच तिथे गेलो होतो. मी आदित्य आहे ना, सो मी विचार केला की हा आदित्य आज मेघनाच्या घरीच उगवू दे, म्हणून तिथे गेलो तर मेघनाच्या घराला कुलूप. सो उगवण्याचा काही उपयोगच झाला नाही. मग मी विचार केला की जर तिकडे कुलूप आहे याचा अर्थ सगळे इकडेच असतील. अच्छा, म्हणून इथे आलास. करेक्ट. आणि बरं झालं तुम्ही भेटलात. मला कालच्या गोष्टीविषयी तुमच्याशी जरा बोलायचं होतं. काल मी आमच्या घरच्यांना फोन करून अचानक परत बोलवून घेतलं. ते जरा विचित्र वाटलं असेल तुम्हाला, पण मला फक्त एवढंच सांगायचंय की जोपर्यंत आम्ही एकमेकांशी नीट बोलत नाही, एकमेकांसोबत कम्फर्टेबल होत नाही ना, तोपर्यंत पुढे नको जाऊया प्लीज. अगदी बरोबर आहे. खरं तर तुमच्या दोघांचे सूरच आधी जुळायला हवेत. एक्सक्यूज मी. घरचे सगळे नीट आहेत ना? हो एकदम मजेत. आदित्य, तुझ्या घरची मंडळी खूपच छान आहेत. थँक्यू. मी गॅसवर दूध ठेवलंय, मी आले. हा, मेघना, तुझे बाबा जे बोलतायत ना ते हळूहळू मला पटायला लागले. तुझ्या मनात काहीही असलं तरी आदित्य देसाई हाच तुझा होणारा नवरा आहे. जुळून येते
रेशीम गाठी रेशीम गाठी. मेघना, अशी आत काय आलीस? आपण नंतर बोलूयात. बाय. अगं असं बरं दिसतं का मेघना? चल बाहेर. मी नाही येणार आहे बाहेर मावशी. तो मला बाहेर घेऊन जायला आलाय. मला नाही जायचं त्याच्याबरोबर. तू बाहेर जाणार नाही म्हणतेस? अगं तो तुला नेण्यासाठी आधी तुमच्या घरी गेला, तिथे कुलूप बघून तो इथे आला. एवढा व्याप त्याने तुला बाहेर नेण्यासाठी केलाय आणि तू बाहेर जाणार नाही म्हणतेस? मेघना, तो होणारा नवरा आहे तुझा. नाही हा, अजिबात नाही. तो परका आहे माझ्यासाठी आणि मी नाही जाणार आहे त्याच्याबरोबर बाहेर. मेघना, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? व्यवस्थित कळतंय मी काय बोलते. तुम्हालाच कळत नाहीये माझं मत. अरे मी किती परोपरीने सांगते तुम्हाला, मला ह्या आदित्य बरोबर नाही, माझ्या आदित्य बरोबर लग्न करायचंय. माझा होणारा नवरा तो आहे, हा नाही. हा परका आहे माझ्यासाठी. परका आहे, परका आहे, परका आहे. मी नाही जाणार त्याच्याबरोबर. मला नाही जायचंय. मावशी, तू त्या आदित्यशी बोलत होतीस ना? नाही ना, त्याचा तर कॉन्टॅक्टच होत नाहीये. मी मेघना, तुझे बाबा जे बोलतायत ना, ते हळूहळू मला पटायला लागले. पण असा वेडेपणा तू करू नकोस मेघना. आणि माझं नीट ऐक. तुझ्या मनात काहीही असलं तरी आदित्य देसाई हाच तुझा होणारा नवरा आहे. मुक्याने बोलले गीत ते जाहले. स्वप्न साकारले पहाटे पाहिले. नावना त्याला काय नवे. वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही